शोधाचा धगधगता अग्निकुंड। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या घटनेत 10हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। दिलीप डिसले, अतुल मोने या महाराष्ट्रातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामधील हल्लेखोरांनी पोलिसांचा गणवेश घातले असल्याची बाब समोर आली। या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या सर्व प्रकरणात आपल्याला विसर पडलेला आहे। आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा या ठिकाणी विदेशी यमन येथील नागरिक सापडले होते। त्या प्रकरणी पोलीस प्रशासनाने गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला होता, पण केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA ने या ठिकाणी भेट का दिली नाही? तक्रारकर्ते पुढे गप्प का झाले? पडद्यामागे काय शिजलं? कोणी शिजवलं? या प्रकरणी सखोल चौकशी होणे अभिप्रेत आहे। चर्चा आहे की पहलगाम घटनाक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याकडे यमन कांड प्रकरणाची फाईल ही दिली गेली आहे। चर्चा आहे की लवकरात कारवाई होईल। वाढत्या प्रमाणामध्ये एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या जगात दहशतवादाचा धोका सरकार आणि समाजासाठी एक महत्त्वाचा चिंतेचा विषय राहिलेला आहे। दहशतवादाच्या विविध प्रकारांमध्ये जागतिक सुरक्षा, राजकीय स्थिरता आणि सामाजिक एकतेवर होणाऱ्या परिणामांमुळे इस्लामिक दहशतवादाने लक्षणीय लक्ष वेधले आहे। दहशतवादाच्या या स्वरूपाचा शोध घेणे आणि त्यावर उपाय करणे यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाचा समावेश आहे, ज्यामध्ये गुप्तचर माहिती गोळा करणे, समुदाय पोहोचणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा समावेश आहे। हा निबंध इस्लामिक दहशतवादाचा शोध घेण्यामागील विशेष उद्देश शोधतो। अंतर्निहित प्रेरणा, वापरल्या जाणाऱ्या साधने आणि पद्धती आणि समाजासाठी व्यापक परिणामांवर लक्ष केंद्रित करतो। इस्लामिक दहशतवाद बहुतेकदा धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक घटकांच्या जटिल परस्पर संवादात रुजलेला असतो। अतिरेकी गट धार्मिक ग्रंथ आणि विचारसरणींचा वापर करून सदस्यांची भरती करू शकतात आणि हिंसक कृतींना समर्थन देऊ शकतात। शिवाय मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये परदेशी हस्तक्षेप, सामाजिक आर्थिक असमानता आणि राजकीय दडपशाही संबंधीमध्ये तक्रारी कट्टरवादासाठी प्रजनन भूमी म्हणून काम करू शकतात। प्रभावी शोधासाठी या प्रेरणा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्थांना संभाव्य धोके ओळखण्यास आणि कट्टरतावादाचे मार्ग विस्कळीत करण्यास सक्षम करते। इस्लामिक दहशतवादाचा शोध घेण्यासाठी विविध साधने आणि पद्धतींचा वापर आवश्यक आहे, कारण धोके अनेक स्वरूपात आणि विविध पार्श्वभूमीवर उद्भवू शकतात। प्रमुख धोरणांमध्ये हे समाविष्ट आहे: 1. गुप्तचर गोळा करणे। एजन्सी संभाव्य दहशतवादी कारवायांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात। यामध्ये ऑनलाईन संप्रेषणांवर लक्ष ठेवणे, कट्टरपंथी नेटवर्कमध्ये घुसखोरी करणे आणि धोका निर्माण करू शकणाऱ्या व्यक्तींचा मागोवा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तचर समुदायांशी सहयोग करणे समाविष्ट असू शकते। समुदाय सहभाग। समुदायांमध्ये विश्वास निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे। स्थानिक नेते आणि नागरिकांचा सहभाग घेणे कट्टरतावादाची चिन्हे लवकर ओळखण्यास मदत करू शकते। समुदाय आधारित कार्यक्रम संवाद आणि प्रतिबंधासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात, ज्यामुळे नागरिकांना कलंकित होण्याच्या भीतीशिवाय संशयास्पद क्रियाकलापांची तक्रार करण्यास सक्षम वाटू शकते। डेटा विश्लेषण आणि देखरेख। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषणासह प्रगत तंत्रज्ञान दहशतवादी कारवायांशी संबंधित नमुने शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। अतिरेकी सामग्रीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवणे किंवा दहशतवादाला निधी देणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे संभाव्य धोक्यांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकते। कायदे आणि धोरण चौकटी। देश अनेकदा दहशतवादाला तोंड देण्यासाठी विशेषतः डिझाईन केलेले कायदेशीर चौकटी लागू करतात। यामध्ये असे कायदे समाविष्ट असू शकतात जे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी करणे आणि त्यांच्यावर खटला चालवणे सोपे करतात, आणि हे सुनिश्चित करतात की असे उपाय नागरी स्वातंत्र्याचा आदर करतात। इस्लामिक दहशतवाद शोधण्याचा विशेष उद्देश केवळ सुरक्षेच्या पलीकडे विस्तारित आहे, त्याचे सामाजिक मूल्य आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर खोलवर परिणाम आहेत।
नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्क. वाढवलेल्या सुरक्षा उपाययोजना कधीकधी नागरी स्वातंत्र्याचे उल्लंघन करू शकतात. वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासह सुरक्षिततेची गरज संतुलित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जास्त देखरेख आणि प्रोफाइलिंग समुदायांना वेगळे करू शकते, ज्यामुळे आणखी कट्टरतावादाला चालना मिळू शकते. सामुदायिक एकता. कायदा अंमलबजावणी आणि समुदायांमधील सहकार्याचा समावेश असलेल्या प्रभावी शोध धोरणांमुळे आपलेपणा आणि विश्वासाची भावना निर्माण होऊ शकते. जेव्हा समुदायांना ऐकले जाते आणि त्यांचा आदर केला जातो, तेव्हा सदस्य संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याची आणि अधिकाऱ्यांशी सहकार्याने काम करण्याची शक्यता जास्त असते. आंतरराष्ट्रीय सहकार्य. दहशतवादाला सीमा नसतात, म्हणूनच इस्लामिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. बुद्धिमत्ता, सर्वोत्तम पद्धती आणि संसाधने सामायिक केल्याने शोध प्रयत्नांची एकूण प्रभावीता वाढू शकते. इस्लामिक दहशतवाद शोधण्याचा विशेष उद्देश हा एक बहुआयामी आव्हान आहे, ज्यासाठी अंतर्निहित प्रेरणा, प्रभावी साधने आणि पद्धतींची व्यापक समज आणि व्यापक सामाजिक परिणामांची जाणीव आवश्यक आहे. समुदाय सहभाग वाढवून, तांत्रिक प्रगतीचा वापर करून आणि सुरक्षा आणि नागरी स्वातंत्र्यामधील संतुलन राखले आहे याची खात्री करून समाज सर्वांसाठी अधिक समावेशक आणि सुरक्षित वातावरणाला प्रोत्साहन देत आहे. इस्लामिक दहशतवादाचा धोका शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात. अंतिम ध्येय केवळ तात्काळ सुरक्षितता निश्चित करणे नाही, तर दहशतवादाच्या मूळ कारणांना संबोधित करणे आणि असे जग निर्माण करणे आहे ज्यामध्ये सर्व समुदाय भीतीशिवाय भरभराट करू शकतील. जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.